गुड मॉर्निंग मित्रांनो, बघू शकता सकाळ सकाळी सूर्याचा नजारा कसला भारी आहे आपल्या इथं. आणि आता आपण एवढी थंडी पडली इथं, काय सांगू तुम्हाला, कसलं भारी वाटतंय बघा. तर मग काय मित्रांनो, म्हणलं जरा थोडंफार शूट वगैरे करू गाडीसोबत, जरा व्हिडिओ काढू जरा. ते हे दोघं काय बघतोय तर पुढे निघाले होते चहा प्यायला. नंतर मग काय मस्तपैकी गुळाचा चहा घ्यावं म्हटलं. मस्त की गुळाचा चहा वगैरे भेटला, सूसमध्ये मस्त भेटतो बघा मित्रांनो गुळाचा चहा, एकच नंबर. मग अशोकचा जरा शूट केलं, त्याला माहितीच नाही. मी, ऋतिका आणि अशोक मस्त की चहा वगैरे घेतला आणि निघालो मुंबईच्या दिशेने. आम्ही तिघं आज मुंबईला चाललो होतो. त्याचं कारण असं की जरा आमचं बँकेत आत्ता आपण निघालो आहे मुंबईला. मी, अशोक भाऊ आणि आपल्या मॅडम ऋतिका. काय होते तर आत्ता आपण चाललो मुंबईला. कारण असं, आपल्या अशोक भाऊला मॅक्युल बघायचेत, परत काय रे वरचं कॅरियर, आपल्या गाड्यांना कॅरियर लावायचेत. 2 किशोरची, 1 3. आणि दुसरं म्हणजे महत्वाचं म्हणजे शॉपिंग आणि बँकेचं पण एक काम आहे तिथं मुंबईमध्ये. तर आपण चाललोय तिकडं आत्ता मुंबईला, चाललोय परेलला. तिथून मग बाकीचे पुढचे काम. आता आमचा प्लॅन चालू आहे की किशोरची गाडी घेऊन जायची. आता माझी गाडी घेऊन चाललोय आपण किशोरच्या इथं. किशोरला झोपेतून उचलायचा, त्याला माहित नाही आम्ही त्याला घ्यायला चाललोय. फोन केला तर भाई फोन काय उचले ना तो, त्यामुळे डायरेक्ट त्याच्या घरी चाललो. आता मी, अशोक तिथं जायचं, डायरेक्ट त्याला झोपेतून उचलायचं, हाय तसाच बसवायचा गाडीत. आणि अशोक भाऊला आता फुल पेसायचा आजचे दिवस. आज पहिल्यांदा म्हणजे असं एक्सपिरियन्स घेणार आहे मुंबईला जाताना की ड्रायव्हिंग सीटला न बसता साईडच्या सीटला बसतोय. तसं अशोक भाऊला काही एक्सपिरियन्स भेटणं अवघड आहे शेजारीच्या सीटचा. लय भारी वाटतं माहिती आहे का असं साईडला बसून ड्रायव्हिंग करून करून एवढा कंटाळा आला. आता अशोक भाऊचा व्यवसाय दाखवू आपण तुम्हाला. पुढे थोडा, इथं नाहीये. पुढे गेला की आपल्या अशोक भाऊचे बिझनेस आहे. अशोक भाऊकडे आपल्या 4 पोरं कामाला आहेत, तरी भाऊकडे ड्रायव्हिंगचं काम करतोय. बघा मित्रांनो, जरा आदर्श घ्या. 4 पोरांना पगार देतो तो, तरी पण भाई हे पण काम करतोय. आता म्हणतो आत्ताच कष्ट करायचे, परत काय. तर बघा आली अशोक भाऊंची आपल्या सोसायटी. बघा ही एक, आणि तिकडे पलीकडे मोठी आहे ती एक. इथं आपल्या अशोक भाऊच्या गाड्या आहेत. किती गाड्या आहेत रे? 70 गाड्या आहेत जवळपास. ओके, ही सोसायटी आपल्या अशोक भाऊची. इथून आतमध्ये जायला लागतं. आणि आपल्या अशोक भाऊकडं पोरं कामाला आहे जवळपास 4 ना. हा 3 का? हा, तुला धरून 4. आणि पगार वगैरे किती? 13.5 मुख्याला. हा, सगळ्यांचे पगार सांग ना किती जातात तुझे? 35,000. पोरांचे पगार भाऊ 35,000 देतोय. बाकीचं वेगळं भाऊचं आपल्या. आता आपण इथून लागतोय 11 किती झाले? 13,500 आणि 23,000. 23 आणि माझ्याचे आता माझ्या किती 8 का 9,000 घेते माझ्या. हा 9,000 म्हणजे ते 32,000 रुपये. 32,000 पोरांना पगार देते भाऊ. इन्कम विचार करा तुम्ही त्याचा. आणि आता आपण लागतोय इथून हायवेला लागतोय, पुणे बँगलोर हायवेला लागणार आपण. आता तिथून आपल्याला जायचंय किशोरला घ्यायला त्याच्या घरी माळुंगेमध्ये. तर आता आपण आलोय किशोर भाऊच्या घरी. मग काय मित्रांनो, गाडीतून उतरलो आणि डायरेक्ट किशोरच्या घरात घुसलो. अशोक पुढं गेला होता त्याला उठवायला. आणि बघा किशोर कसा झोपेत आहे ना अशोक कसा त्याला उठवतोय, एकदा बघा तुम्ही. किशोर, 2 शब्द जरा तुला झोपेतून आणलं उठून आम्ही, त्याबद्दल काय? आशाच्या फोन मध्ये काल तुझा डान्सचा व्हिडिओ रे किशोर? माझे कुठे केलेला आता गणपतीतला. अरे ऐक, अरे सगळे जाऊ दे. किशोर भाऊ, व्हाईट जर्किंग. अरे किशोर भाऊ 2 शब्द प्लीज. अरे थांब नाही, कसं नसतंय. मलाच माहित नाही तिने कधी पाहिलंय. शूट केलं नाही आशाच्या फोन मध्ये. कुठे हाय, मी कालच बघितलाय. किशोर भाऊला सकाळ सकाळी झोपेतून उठून आणलाय. काय म्हणणं मग तुझं याच्यावर? मी दाखवते. धन्यवाद, जिरली आमची.
गाडी चालून का हा गाडी चालवून पण आणि इन्शुरन्स वसूल पण केलाय चांगला. पहिले दोनदा पहिल्या झटक्यातच. हा तेवढा आहे. आता प्रीमियम जास्त आहे ना. तर मित्रांनो विषय असा झालाय की आता आपण निघालो होतो मुंबईला आणि किशोरची गाडी घेतली. ही गाडी किशोरच्या घरी लावली आणि किशोरची गाडी घेतली होती. पण विषय असा बँकेचं काम आहे महत्वाचं, KYC करायची मुंबईमध्ये दादरमध्ये, म्हणून चाललो होतो आपण. आणि आपल्या मॅडमने विषय असा केला किशोरच्या गाडीमध्ये फाईल घ्यायला पाहिजे, तर ह्या गाडीमध्येच फाईल ठेवली. परत थोडं 2-3 किलोमीटर पुढे गेलो, मी म्हटलं माझीच गाडी घेऊ चला. मग आम्ही गाडीत आलो आणि मग आम्हाला कळते की फाईल गाडीत राहिली. नाही तर मग मुंबईला गेलो कळलं असतं, परत मोकळं माघारी यायचं, परत दुसऱ्या दिवशी मुंबईला जग मारायला लागली असती, जायला लागलं असतं. हे दोघं बघा. किशोर भाऊ तुमचं मत काय याच्यावरती? काहीच नाही मग माझी गाडी नाही घेतली तेच बरं झालं मी तर म्हणतो. फाईलच्या गाडीमध्ये होती आणि सगळं काम तर या फाईल मध्ये महत्वाचं सगळं त्या काम त्या फाईल मध्येच आहे आणि फाईलच या गाडीत ठेवली होती. युद्धाला गेले आणि तलवार म्हणजे एक असं झालं की युद्धाला गेलो आणि तलवारच घरी ठेवून आलो. अरे रेटिंग भारी आहे. कुणाचे? किती मायनस होतो 3000 रुपये. तर मित्रांनो आता आपण आलोय लोणावळ्यामध्ये, घाटात लागलो लोणावळ्याच्या. तुम्ही बघू शकता लोणावळ्याचा घाट एक्सप्रेसवेचा. आजूबाजूला मस्त थंडीचं वातावरण वगैरे, बंगले बघा वरती डोंगरावरती. गाडीचं काम काटा देते लोणावळा. पटापट 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 नको नेऊ 100च्या पुढं, इथं लगेच 2000ची पावती मला. होय अय अय गेली गेली. आता आपण आहे अटल सेतू या रोडला. अशोक भाऊ आपला फर्स्ट टाइम विदाउट लॉक गाडी चालवतोय. किशोर भाऊ झोपू नको रे, चांगला वाटत. फोन चालू केलं म्हणून तो